लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इथे सोहम टाळ्या वाजवतच घरामध्ये आलेला असतो। सोहमला या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर खरं तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सोहम आता टाळ्या वाजवत सगळ्यांच्या समोर आलेला असतो। त्यावर अद्वैत म्हणत असतो, हे काय केलेस सोहम, तू आज सुद्धा इथे दारू पिऊन आलेला आहेस आणि तुझी हिंमत कशी झाली आज सुद्धा दारू पिऊन येण्याची। त्यावर लगेच आता सोहम म्हणत असतो, हो, ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडत आहेत, कारण तू मला इथे दारू पिण्यासाठी भाग पाडला आहेस, असं इथे आता सोहम बोलत असतो। त्याचबरोबर आबा म्हणत असतात, अरे चांदेकरांचं शेंडीफळ आहेस ना तू, आणि त्या शेंडीफळाची जरा तरी लाज राखायचीस। एवढे तुझे लाड प्रेम आणि ते सगळं काही करून काय उपयोग झालेला आहे, तू आज इथे दारू पिऊन आलेला आहेस, असं म्हणता क्षणी आता लगेचच इकडे अद्वैत म्हणत असतो, तू तर मला वचन दिलं होतंस ना, आणि तू मला वचन दिलेलं असून सुद्धा तू असं का केलेलं आहेस, का तू इथे दारू पिऊन आलेला आहेस, असं इथे बोलण्यात येतं। ह्या सगळ्या गोष्टी इथे आता बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इथे जो राहुल सोहम आहे तो मात्र प्रचंड चिडलेला असतो। तो म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी इथे ह्या अद्वैतमुळे झालेल्या आहेत। सांग ना, तू असं का केलेला आहेस, का तू अशा गोष्टी इथे माझ्या बाबतीत केलेल्या आहेस, बोल ना। इथे आता अद्वैत म्हणत असतो, हे बघ, इथे तुझ्या आईला रजनी काकूला त्रास होतोय आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो, हे जे काही त्रास देण्याचं काम आहे ना, ते फक्त इथे तुझ्यामुळे झालेलं आहे। तूच इथे त्रास दिलेला आहेस आणि तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत, असं इथे आता सोहम बोलत असतो। आणि सोहम ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे लगेचच अनामिका पुढे जाते। अनामिका पुढे गेल्यानंतर ती म्हणत असते, का वागलायस सोहम, तू असा का केलेला आहेस, आणि त्याचबरोबर इथे तू दारू पिऊन का आलेला आहेस पुन्हा, असं आता अनामिका म्हणत असते। त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा पद्धतीने झाल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच इथे तो म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीला इथे तू जिम्मेदार आहेस, असं तो इथे अद्वैतला बोलत असतो। तर इथे तुझ्या या अशा वागण्यामुळे किती त्रास होतोय हे तरी तुला इथे समजतंय का, तू असा कसा वागू शकतोयस, प्लीज असं करू नकोस ना। ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र याला सोहमला काळी मात्र फरक पडत नसतो। तो म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे याच्यामुळे झालेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला इथे हाच जिम्मेदार आहे, असं इथे तो बोलत असतो। आता मात्र इकडे जो अद्वैत आहे त्याला तर प्रचंड धक्का इथे बसलेला असतो। त्याला तर काही समजत नसतं की हा असा का बोलतोय, आणि त्यावर इथे तो त्याला समजावण्याचं काम करत असतो आणि समजावण्याचं काम केल्यानंतर इकडे मात्र अद्वैत म्हणत असतो, मला तर काहीच कळत नाहीये, हा असा का बोलतोय, हा असा का वागतोय म्हणून। आणि तेव्हा इथे आता लगेचच सोहम म्हणत असतो, तुला कसं कळणार आहे, तुला तर नाही कळू शकत ना, हे बघ आता तू लहान नाहीयेस, तू मोठा झालायस, असं अद्वैत म्हणतो। हो का, मी मोठा झालोय, ही गोष्ट तुला इथे कळते, मी मोठा झालो म्हणून माझं लग्न लावून दिलं, पण मी मोठा झालोय, माझ्या पायावर मी उभा राहू शकतो, मी माझ्या पायावर उभा राहून सगळं काही इथे करू शकतो। ह्या गोष्टी इथे तुला का आणि कशामुळे समजत नाहीये ते तरी सांगणार आहेस का, काय गरज होती इथे मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहू द्यायचंयस ना, तू का असं वागलेला आहेस, असं इथे आता सोहम बोलत असतो। त्याचबरोबर इथे आता अद्वैतचा सोहमने हात पकडलेला असतो आणि अद्वैतचा सोहमने हात पकडल्यानंतर इथे तो म्हणत असतो, अरे काय चाललंय हे। तेव्हा आबा म्हणत असतात, सोहम सोड त्याला, तो तुझा मोठा भाऊ आहे आणि तू इथे त्याच्या बाबतीत असं कसं वागू शकतोय, सोड म्हणतोय मी त्याला, असं करू नकोस ना। आता हे सगळं सोहमच्या तोंडून ऐकल्यानंतर सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो। सगळ्यांना एवढा मोठा धक्का बसल्यानंतर आता ही लोक विचार करायला भाग पडतात की हे सगळं काय आहे, आणि त्याचसोबत इथे
इथे तू असा का वागतोयस, का असं करतोयस, अरे तो तुझा मोठा भाऊ आहे आणि तो तुझा मोठा भाऊ असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू त्याच्यासोबत अशा कशा वागू शकतोस वगैरे वगैरे ही लोक बोलत असतात। आणि सगळ्यांसोबत ही लोक बोलत असताना आता मात्र इकडे सोहम म्हणत असतो, आता सुद्धा तुम्हाला त्याचीच काळजी आहे, तो मोठा आहे आणि मी शेंडेफळ आहे असंच तुम्ही मला हिनवत आलेला आहात। मग इथे मी सुद्धा चांदेकर आहे, तुम्ही मला माझ्या कर्तृत्वावर माझ्या सोबळावर काहीतरी करण्याचा प्रयत्न का बरं करू देत नाहीत, असं इथे ही लोक सगळीजण बोलत असतात। ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच पुन्हा एकदा तो चिडण्याचं काम करतो। तो विचार करत असतो की मला हे अजिबात काही सहन होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत आणि तुम्ही लोक का हे सगळं काही करत आहात हे तर मला अजिबात समजत नाहीये। आणि त्याचबरोबर सगळ्यात आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही हे असं मला सतत शेंडीफळ शेंडीफळ म्हणून का हिनवत आहात, नकोय मला शेंडीफळ आणि नकोय मला हा तुमचा सहानुभूतीचा इथे पाझर, मला माझ्या बळावर काहीतरी करण्याचं तुम्ही का करू देत नाहीयेत, असं इथे तो बोलतो। हे सगळं त्याचं बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांना अक्षरशः शॉक लागलेला असतो। सगळेजण विचार करतात की हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत, असं इथे ते बोलत असतात। त्याचबरोबर अद्वैतचा हात धरत असतो आणि अद्वैतच्या अंगावर तो इथे धावून जाण्याचं काम करत असतो। हे सगळं करत असताना आता लगेचच इकडे मात्र सगळेजण त्याच्याकडे पाहतात आणि त्याचबरोबर अरे सोहम काय होतंय हे सगळं, प्लीज तू आता नशेमध्ये आहेस, आपण ह्या सगळ्या गोष्टी सकाळी बोलूयात का, आता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, असं इथे अद्वैत म्हणत असतो। अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त त्रास होत असतो। तर इकडे आता सरोज म्हणत असते, हे बघ जरा ऐकून घेणार आहेस का सोहम, तू सगळं डिटेलमध्ये आम्हाला सांग ना, तू असे आरोप इथे का करत आहेस आणि कशामुळे करत आहेस, असं इथे तो बोलत ती त्याला विचारत असते। त्याचबरोबर इकडे मात्र सोहम म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीला हा अद्वैत जिम्मेदार आहे, याला प्रत्येक गोष्टीमध्ये मोठेपण हवं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये इथे मिरवायचं असतं आणि मिरवल्यामुळेच आता हा प्रत्येक गोष्टीमध्ये इथे खोडा घालण्याचं काम करत असतो। सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र अद्वैत त्याला म्हणत असतो, अरे सोहम तुझा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज तू असं का बोलतोयस, मला काही सांगणार आहेस का, प्लीज तू असं नको ना बोलूस। आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे, त्यावर लगेचच सोहम म्हणत असतो, हे सगळं काय आहे म्हणजे मी ज्या गोष्टी सांगतोय ना त्याच गोष्टी बरोबर आहेत, समजतंय का तुला, आणि त्याचबरोबर इथे तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। त्याचबरोबर अद्वैत अरे समजव त्याला आणि तू नको त्याच्याशी आत्ता काही बोलूस, तो बोलण्याच्या कुठल्याच मूडमध्ये नाहीये, असं आबा म्हणत असतात। त्यावर लगेचच आता सोहम म्हणत असतो, बघितलं आत्ता सुद्धा इथे तुम्हाला त्याचाच पुळका आहे आणि आत्ता सुद्धा तुम्हाला त्याचा पुळका असल्यामुळे इथे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत आहात, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। आता हे सगळं काही इथे होत असताना मात्र इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे होत असते। इथे सोहम मात्र खूप काही गोष्टी इथे बोलण्याचं काम करतो आणि तो इथे विचार करत असतो की हे सगळं कशामुळे होतंय, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का, तर हे सगळं आणि फक्त इथे ह्या अद्वैतमुळे होतंय। अरे सोहम कुठली तुझी ती भाषा आणि कुठलं काय हे सगळं तू असं कसं बोलू शकतोस, आणि त्याचबरोबर इथे तुला कळतंय का की तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलतोयस म्हणून, असं म्हटल्यानंतर अद्वैत त्याला म्हणत असतो, सोहम प्लीज मला स्पष्टपणे सांगणार आहेस का काय झालंय म्हणून आणि मी काय केलंय म्हणून। त्यावर लगेच सोहम आता इथे अद्वैतचा हात पकडत असतो आणि अद्वैतचा हात पकडल्यामुळे आता तो म्हणत असतो, किती तो सावसूतपणाचा आव तू इथे आणतोयस आणि किती तुला असं वाटतंय की नाही काही जरी झालं तरी सुद्धा तूच बरोबर आहेस, तू ह्या सगळ्यांच्या डोळ्यावरती जी पट्टी इथे बांधून ठेवलेली आहेस ना ती पट्टी इथे मी लवकरच उतरवेल, असं इथे तो म्हणतो। आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ना तर थांबा, असं म्हणून लगेचच तिथे बाजूला असलेला एक स्टूल इथे आता सोहम घेतो आणि सोहमने तो स्टूल घेतल्यानंतर ऐका, तुम्ही सगळेजण ऐका की ह्याने काय केलेलं आहे म्हणून। सोहमचं हे सगळं काही पाहिल्यानंतर त्याला तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो आणि खूप मोठा धक्का बसल्यानंतर इथे आता सगळेजण विचार करत असतात की हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। त्याचबरोबर आता हे सगळं ह्या पद्धतीने व्हायला नको वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर इथे हे सगळं काही बोलल्यानंतर आता सोहम म्हणत असतो, या सगळेजण समोर या, हा अद्वैत स्वतःला खूप जास्त ग्रेट समजतो ना, इथे सगळ्या गोष्टी ह्याला कळायच्या आहेत ना, मग मला एक गोष्ट
गोष्ट सांगा, आज मी ज्या पोझिशनवर होतो तर कोणाला माझ्यावर विश्वासच नाहीये, तरी सुद्धा सरोज म्हणते, हे बघ सोहम, इथे तू स्पष्टपणे सगळ्या गोष्टी बोल आणि सगळं काही इथे स्पष्टपणे सांग. इथे अद्वैतवर हे होणारे आरोप सहन होत नसतात अद्वैतला, आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये इथे पाणी आलेलं असतं. तो म्हणतो, कायम कायम मला हा पॅम्पर करत आलेला आहे, आणि त्याचबरोबर इथे ह्याने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आज मला माझ्या इथे कर्तृत्वावर, माझ्या बळावर उभं राहायचं होतं, आणि मला इथे हे काम कशामुळे मिळालेलं आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? तर ह्या तुमच्या लाडक्या अद्वैतमुळे मला हे काम मिळालेलं आहे. ह्या लाडक्या अद्वैतमुळे मला काम मिळाल्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे, असं इथे तो बोलतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर आता इकडे आबा म्हणतात, अरे हे सगळं त्याने तुझ्या भल्यासाठी केलंय, त्याचा चांगुलपणा तुला दिसत नाही का? तू इथे कुठेतरी कामात गुंतवून राहावास आणि त्याचबरोबर तुला व्यवस्थित काम मिळावं म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, हे कसं तुला समजत नाही, असं आता इथे आबा त्याला समजावत असतात. त्यावर इथे लगेचच आता सोहम म्हणतो, आता सुद्धा तुम्हाला त्याचीच बाजू घ्यायची आहे का? इथे मी असा शेंडीफळ म्हणून मी कुठल्याच कामाचा नाहीये, मला काही जमणार नाही, मी स्वतःच्या पायावर इथे उभा राहणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? पण हा एक नंबरचा स्वार्थी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ह्याला पुढे पुढे करायचं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये ह्याला पुढे पुढे मिरवायचं असतं, आणि म्हणूनच तो ह्या सगळ्या गोष्टी इथे करतोय. समजलं? मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, ह्या अद्वैतमुळे मला खूप काही भोगावं लागलेलं आहे, असं इथे तो बोलतो. त्याचबरोबर खाली कोसळलेल्या आता सोहमकडे सरोज धावते, आणि धावल्यानंतर इकडे ती म्हणत असते, अरे त्याने हे मुद्दामून काहीच नाही केलेलं. तुला एक गोष्ट लक्षात येते का, की तुझ्या चांगुलपणासाठी, आणि तो तुझा मोठा दादा आहे म्हणून त्याने हे सगळं केलेलं आहे. नको तू त्याच्यावर एवढे आरोप करूस, आणि त्याला तुझी काळजी आहे. त्यावर आबा म्हणत असतात, अरे तुला सख्खा भाऊ, धाकटा भाऊ मानतो. त्यावर लगेच सोहम म्हणत असतो, हो हे सगळे ह्याची नाटके आहेत, ह्याला चांगुलपणा इथे स्वीकारायचा आहे, ह्याला घरामध्ये सगळ्यांच्या इथे गुडबुकमध्ये राहायचं आहे, म्हणून हा सगळं काही इथे करतो. आता अद्वैतला अस्थमा असतो आणि अद्वैतला त्रास होत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा. तेवढ्यातच लगेच आता आबा म्हणत असतात, अगं सरोज बघ त्याला त्रास होतोय. त्यावर लगेच सोहम म्हणतो, बघितलं आत्ता सुद्धा तुम्हा सगळ्यांना त्याला होणारा त्रास दिसतोय, पण मला होणारा त्रास मात्र तुम्हाला दिसत नाहीये. मी कधीपासून बडबड करतोय, माझ्या त्रासाचं काय आहे? काहीच नाही. सगळीकडे फक्त अद्वैत आणि फक्त इथे अद्वैत. ह्या सगळ्या गोष्टी इथे तुमच्या सगळ्यांमुळे इथे घडलेल्या आहेत. तुम्ही ह्याला डोक्यावर चढवलेला आहे. अद्वैतला इथे जसं सोहम बोलत असतो तसा अजूनच इथे त्रास होत असतो. आता सरोज म्हणत असते, हे बघ तू आता शुद्धीत नाहीयेस, प्लीज आपण हे सगळं सकाळी बोलूयात. सोहम तू आता नको बोलूस ह्या सगळ्या विषयावर. आपण सोहम मात्र इथे कसलंही ऐकण्याचं काम करत नसतो. तो म्हणत असतो, नाही, प्रत्येक वेळी मी का शांत बसायचं, प्रत्येक वेळी मी का इथे ऐकून घ्यायचं? मी नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे ऐकून घेऊ शकत, आणि मी नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे सहन करू शकत. कारण इथे तुम्हाला एक गोष्ट समजते का, की हे सगळं कोणामुळे होतंय? तर हे फक्त आणि फक्त ह्या अद्वैतमुळे झालेलं आहे. ह्याला काय गरज होती इथे मला काम मिळवून द्यायची? काय गरज होती मला इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे करून आणायची? माझं कसं झालं आहे ना, मला शेंडेफळ मिळून म्हणूनच इथे टाकाऊ वस्तू केलेला आहे तुम्ही. आता आबा म्हणत असतात, हे बघ सरोज, इथे त्याला तू लवकरच आतमध्ये घेऊन जा, त्याला इथे नको थांबू देऊस, असं म्हणूनच आता इकडे मात्र लगेचच सरोज अद्वैतला पकडते, आणि अद्वैतला पकडूनच ती त्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. कारण अद्वैतला अस्थमाचा आजार आणि त्याचबरोबर हे सगळं टेन्शन आल्यामुळे त्याला खूप जास्त त्रास होत असतो. त्याला होणारा त्रास इथे पाहिल्यानंतर आता सरोज त्याला समजावण्याचं काम करते. ती म्हणत असते, हे बघ अद्वैत, नको एवढं मनावरच घेऊ, आणि त्याचबरोबर चल आतमध्ये चल, कारण तो आता इथे कसल्याच शुद्धीमध्ये नाहीये, आणि तो इथे शुद्धीमध्ये नसल्यामुळे हे सगळं काही तो इथे बोलत आहे. प्लीज तू त्याचं कुठलीच गोष्ट इथे मनावर घेऊ नकोस, चल इथून लवकर आतमध्ये चल, असं इथे आता ती बोलत असते. तेव्हा आता इकडे जी सरोज आहे ती इथे त्याला आतमध्ये घेऊन गेलेली असते, आणि सरोजला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर इकडे आता आबा खूप काही सोहमला बोलत असतात. आबा म्हणत असतात, हे बघ तू खूप जास्त चुकीचा इथे विचार करत आहेस, तू ह्या सगळ्या गोष्टी अशा नको करायला होत्या, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, आणि त्याचबरोबर तू इथे अशा पद्धतीने कसं काय वागू शकतोस? अरे तो तुझा धाकटा भाऊ आहे. पण इथे मात्र आता सोहम आबांचं सुद्धा काहीच ऐकून घेत नसतो. तो आबांना सुद्धा इथे आता उलट उत्तर देण्यासाठी तयार असतो. तो म्हणत असतो, का
का नको मी हे सगळं काही बोलू, ह्या सगळ्या गोष्टी कुणामुळे झालेल्या आहेत, तर फक्त आणि फक्त ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे त्याच्यामुळे झालेल्या आहेत. आता सोहम तिथून तडतड करतच निघून जाण्याचं काम करतो. तो तिथून निघून गेल्यानंतर लगेचच आता इकडे आणि अनामिका त्याच्या मागे सोहम सोहम करूनच पळ काढत असते. तर इकडे आता जेव्हा सरोज इथे त्याला घरामध्ये घेऊन येते आणि सरोज घरामध्ये घेऊन आल्यानंतर आता इकडे ती त्याच्याशी बोलण्याचं काम करत असते. हे बघ अद्वैत, नको स्वतःला त्रास करून घेऊस. एक गोष्ट मात्र माहिती का, तुला अस्थमाचा त्रास आहे, हे घे मेडिसिन आणि त्याचबरोबर आता पाणी पी आणि आराम कर. त्याचबरोबर इथे तो आता खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे, किंवा टेन्शनमध्ये म्हणण्यापेक्षा तुला एक गोष्ट सांगू का, तो आता काय करत आहे, तो आता दारूच्या नशेत आहे आणि तो आता दारूच्या नशेत असल्यामुळे तो ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहे. तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे प्लीज. तू असा विचार नको करूस की आता तुझ्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे म्हणून. असं इथे आता सरोज त्याला समजावत असते आणि बोलत असते. पण आता सरोज ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलून सुद्धा मात्र त्याला काहीच फरक पडत नसतो. आणि तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो, मी ह्या सगळ्या गोष्टी कशा करेल, आणि नाही ग आई, मी असं काहीच नाही केलेलं. इथे ह्याला ह्या सगळ्या गोष्टी का नाही समजत आहे, मी असं कसं करेल, तो माझा धाकटा भाऊ आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. कमीत कमी त्याच्या बाबतीत तरी मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच करू शकत नाही, असं इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र जी सरोज आहे ती सरोज इकडे त्याला झोपवण्याचं आणि शांत करण्याचं काम करत असते आणि तिथून निघून जात असते. आता तिथून निघून गेलेली असते. पण इकडे मात्र जो अद्वैत आहे, अद्वैतला ज्या पद्धतीने सोहम ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलला होता ते सगळं काही इथे आठवत असतं. त्याला होणारा त्रास इथे आठवत असतो. तेवढ्यातच तिथे आता कला आलेली असते आणि कलाने आता सोहमला समजावण्यासाठी काम केलेलं असतं. तिनं त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेत असते आणि म्हणत असते, अरे काय हे चांदेकर, किती स्वतःला त्रास करून घेणार आहेस आणि सोहम भरकटत चालला आहे, ही गोष्ट आपल्याला समजते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझ्या एक लक्षात येते का, की हे बघ रडू नकोस आणि शांत हो जरा, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. तुझ्या काही या गोष्टी तिच्यासाठी त्याच्यासाठी केल्या होत्यास ना, तर ह्या फक्त आणि फक्त का केल्या होत्यास, तर इथे त्याला थोडंसं बरं वाटावं आणि त्याचबरोबर त्याचं कामामध्ये मन गुंतून राहावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इथे तू केलेल्या होत्यास ना. मग आता तू इथे का बरं अशी इथे तू ही सगळी गोष्ट इथे बोलत आहेस, नको काही करू, शांत बस जरा. तेव्हा आता अद्वैतने कलाच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं असतं आणि तो म्हणत असतो, तुला एक गोष्ट माहिती आहे का, खरे सगळ्यात महत्वाची म्हणजे सोहम आणि मी अगदीच लहान होतो. सोहम तर माझ्यापेक्षा लहानच, पण तेव्हा मात्र इथे मी त्याला सांगायचो, मी खेळत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झाली होती बघ, आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता खेळत असताना मी त्याला एका जागी उभा केलं होतं आणि मी त्याला एका जागी उभा केल्यानंतर त्याला असं सांगितलं होतं की तू इथून कुठे जाणार नाहीयेस वगैरे. आणि मी बऱ्याच वेळाने तिथे पोहोचलो आणि बऱ्याच वेळाने तिथे पोहोचल्यानंतर तुला एक गोष्ट सांगतो, जो सोहम आहे ना, सोहम अगदीच आहे त्याच ठिकाणी तिथे उभा होता आणि आहे त्याच ठिकाणी तिथे उभा असल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं की अरे काय हे सोहम, आणि तू आतापर्यंत तरी ह्याच जागी कसा काय उभा. त्यावर सोहम मला काय म्हणाला माहितीये, अरे दादा तू मला इथे ह्या जागी उभा केलेला आहेस, मग इथे मी तुझा शब्द कसा मोडू शकतो, कारण इथे तू माझा मोठा भाऊ आहेस आणि आतापर्यंत मी तुझा कुठला शब्द इथे मोडलेला नाहीये आणि कधी मोडणार सुद्धा नाहीये. आणि तेव्हाचा सोहम आणि आत्ताचा सोहम, मग मी आत्ता माझ्या सोहमसाठी ह्या सगळ्या गोष्टी कशा काय अशा करू शकतो, शक्यच नाहीये, असं आता इथे तो तिला सांगत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्यानंतर आता जो अद्वैत आहे तो खूप जास्त रडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला अश्रू अनावर होतात. त्यावर लगेचच कला त्याला समजवते आणि म्हणत असते, प्लीज चांदेकर, तू इतका स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना. त्या कलाने अद्वैतला अप्रेमाची फुंकर घातलेली असते. त्याच्या मनामध्ये जी काही चलबिचल असते त्या चलबिचलीचं तिने आता सांत्वन केलेलं असतं आणि तो जो अद्वैत रडत असतो त्या अद्वैतला समजवण्याचं काम केलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढे दिवस कला आता एपिसोडमध्ये नव्हती. नक्कीच काहीतरी तिचं पर्सनल कारण असू शकतं, पण ह्या लोकांनी तिला ना इथे कॉन्फरन्सला पाठवलं होतं. पण ठीक आहे, आता कला इथे आलेली असते. कलाला अद्वैत पिक करायला गेलेला असतो आणि तेव्हा इथे गुरुजींनी कलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात, कारण कला आल्याबरोबरच आता इथे अंबाबाईच्या मंदिरात गेलेली असते आणि अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी दुरूनच ऐकत असतो की आज इथे खरेचा वाढदिवस आहे. आणि तेव्हा तो इथे खरेसाठी काहीतरी करण्याचा प्लॅन करतो. धावतच अद्वैत आता घरी येतो आणि घरी आल्यानंतर सगळ्यांना एकत्र जमवतो आणि म्हणत असतो, मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची, आणि तो खूप आनंदात असतो. त्यावर आबा म्हणतात, अगं अरे काय झालेलं आहे ते तरी सांग. त्यावर लगेचच अद्वैत म्हणत असतो, आज ना खरेचा वाढदिवस आहे आणि मला खरेसाठी खूप मोठं सरप्राईज
सरप्राईज अरेंज करायचं आहे, मस्त मी तिच्यासाठी सरप्राईज देणार आहे, फुलांनी इथे गाडी सजवणार आहे, त्याचबरोबर इथे मस्त मी तिला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे असं आबांना सांगितल्यानंतर आता आबा मात्र चकितच होतात. खरं पाहायला गेलं तर आपला अद्वैत एव्हाना कधीच कलाच्या प्रेमात पडलेला असतो. आता मला सांगा, जर एखादा माणूस एखाद्या मुलीच्या प्रेमात नसेल किंवा त्याच्या बायकोच्या प्रेमात नसेल तर कशाला एवढे तिच्या मनाचा आणि एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करेल बरं. पण आता अद्वैतचं मन मात्र ह्या गोष्टी मानायला तयारच नसतं की तो इथे तिच्या प्रेमात पडलाय. अद्वैत एवढं सगळं कलासाठी करताना पाहून मात्र रजनीचा चांगला जळफळाट होत असतो. रजनी मनातच बोलत असते, अच्छा इथे आता खरेचा तुला वाढदिवस साजरा करायचा आहे का, बघतेच मी आता तू कसा खरेचा इथे वाढदिवस साजरा करतोयस ते. असं आता इथे जी रोहिणी आहे, रोहिणी मात्र मनातच ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.